बातमी बिहार संदर्भातली। बिहारची यंदाची विधानसभा निवडणूक अतिशय रंगतदार ठरणार आहे, कारण दिवसेंदिवस बिहारच्या मैदानात नवनव्या खेळाडूंची एंट्री होतीये। आता तर महाराष्ट्रातल्या एका सिंघमनं थेट बिहारच्या रणांगणात उडी घेतलीये। सिंघम अशी ओळख असणारे IPS ऑफिसर शिवदीप लांडे यांनी त्यांचा नवा पक्ष निवडणुकीत उतरवलाय। हा पक्ष बिहारच्या सगळ्या जागा लढवणार आहे। शिवदीप लांडे कुणाचं नुकसान करणार, पाहूया एक रिपोर्ट। बिहारच्या मैदानात सिंघमची एंट्री, बिहारच्या निवडणुकीत नवा खिलाडी, सुपर कॉप कुणाची मतं खाणार, गुन्हेगारांचा कर्दनकाळ अशी ओळख असणाऱ्या पोलीस अधिकारी शिवदीप लांडेंनी नव्या मैदानात एंट्री केली आहे। महाराष्ट्रातले शिवदीप लांडे बिहारमधल्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत। शिवदीप लांडेंच्या पक्षाचं नाव आहे हिंद सेना आणि पक्षाचं चिन्ह आहे शंकराच्या पिंडीवरचं त्रिपुंड। शिवदीप लांडेंनी 18 वर्ष खाकी वर्दीत देशसेवा केली। पोलीस विभागात एकमेकांना जय हिंद म्हटलं जायचं आणि त्यावरूनच शिवदीप लांडेंनी पक्षाचं नाव ठरवलं हिंद सेना। शिवदीप लांडे बिहारमधल्या सगळ्या 243 जागांवर हिंद सेनेचे उमेदवार उतरवणार आहेत। मेरा जो सेवा काल रहा है, सेवा काल की शुरुआत भी जय हिंद से होती है। और जब मैंने रिजिग्नेशन किया और अंतिम मैंने रिजिग्नेशन एक्सेप्टेंस के बाद लोगों में जाने के लिए मैं निकला हूँ, तब भी मेरा जो अंतिम सेवा के लिए एक संदेश था वो जय हिंद पे था। तो जय हिंद में मुझे हिंदी जो वर्ड है, जो शब्द है, वो मेरे उनके हर पत्र में लिखा हुआ है, उसमें मिला हुआ है। शिवदीप लांडे मूळचे महाराष्ट्रातले, त्यांचा जन्म अकोल्यामधला। 2006च्या बॅचचे ते IPS अधिकारी। बिहारमधल्या नक्षल प्रभावित मुंगेर जिल्ह्यात त्यांना पहिलं पोस्टिंग मिळालं। तिथपासूनच सुपर कॉप अशी त्यांची ओळख झाली। कडक शिस्तीच्या लांडेंनी पटना, पूर्णिया, अर्रिया आणि मुंगेरमध्ये गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली। गेल्या वर्षी शिवदीप लांडेंनी भारतीय पोलीस सेवेचा राजीनामा दिला। त्यानंतर शिवदीप लांडे राजकारणात एंट्री करतील अशी चर्चा होती। बिहारच्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये तरुण हा फॅक्टर सगळ्यात महत्त्वाचा राहणार आहे। म्हणूनच शिवदीप लांडे बिहारच्या राजकारणात तरुणांचा आवाज होऊन उतरतील। निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार बिहारमध्ये 7,80,00,000 मतदार आहेत। यामध्ये 30 ते 39 वयोगटातले 2,04,00,000 मतदार आहेत। तरुणांसाठी रोजगार हा बिहारमधला सगळ्यात मोठा प्रश्न आहे। जो सेना के जवान जो इस पार्टी के कार्यकर्ता बनेंगे, वो बिहार के हक के लिए लड़ेंगे, वो लड़ाकू होंगे। एक जवान की जो क्वालिटी है, जैसा पुलिस का जो जवान होता है वो क्राइम के खिलाफ लड़ता है, सेना का जो जवान होता है वो अपने बॉर्डर के लिए लड़ता है, देश की सुरक्षा के लिए लड़ता है। उसी तरह हिंद सेना का जो जवान है, जो कार्यकर्ता है, वो बिहार के हक के लिए लड़ेगा। यंदा बिहारच्या निवडणुकीत कसलेले RJD, JDU, भाजप यांच्यासह प्रशांत किशोर यांची जनस्वराज्य पार्टी आणि शिवदीप लांडेंची हिंद सेना हे नवे खेळाडू आहेत। यापैकी RJD, प्रशांत किशोर यांची पार्टी आणि शिवदीप लांडेंचा पक्ष तरुणांवर डाव खेळणार आहे। अशा परिस्थितीत बिहारमध्ये 1/4 असलेली तरुणांची मतं या 3 पक्षांमध्ये विभागली जातील असा अंदाज आहे। शिवदीप लांडे आणि प्रशांत किशोर यांच्या पार्ट्यांमुळे कुणाचं नुकसान होणार हे पाहणं उत्सुकतेचं आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।